लोक पैसे उसने घेतात आणि पुन्हा वेळेवर ते माघारी देत नाहीत. यामुळे कोणते पाप लागते आणि याचे काय फळ प्राप्त होते ते बघू. पद्मपुराण आणि गरुड पुराण यांच्यानुसार एखाद्याने एखाद्याकडून पैसे उसने घेतले आणि त्याला सांगितले की मी यावेळी तुला पैसे माघारी देईन, परंतु त्या वेळेपर्यंत त्याने पैसे जर माघारी दिले नाहीत तर तशा वेळी त्याचे सर्व पुण्य नष्ट होते आणि तो जे काही सत्कर्म करतो, जे काही पुण्य करतो ते दुसऱ्या व्यक्तीस प्राप्त होते. दुसरी गोष्ट अशी होते की दुसऱ्याचा हक्क मारून आणलेला पैसा घरामध्ये भांडण, दरिद्रता आणि आजारपण वाढवतो. तिसरे फळ हे प्राप्त होते की दुसऱ्याचा पैसा बुडवल्याने, पैसा वेळेवर माघारी न दिल्याने मानसिक शांतता नष्ट होते. आणि चौथी गोष्ट अशी होते की समाजामध्ये तुमची विश्वासार्हता कमी होते, म्हणजे लोक तुम्हावर विश्वास ठेवत नाहीत. पद्मपुराणामध्ये एक कथा येते की धनेश नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मित्राकडून काही पैसे घेतले होते आणि त्याच्या मित्राच्या मुलाचे ज्यावेळेस लग्न होते त्यावेळेस आवश्यकतेच्या वेळी तो त्याला पैसे माघारी देऊ शकला नाही, त्याने दिलेही नाहीत आणि त्यामुळे त्याला वृद्धावस्थेमध्ये फार भयंकर आजारांनी ग्रस्त केले आणि फार हाल होऊन त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतरही पुढे त्याला हत्तीचा जन्म भेटला आणि हत्तीच्या जन्मामध्येही त्याच्या अंगाची पूर्ण लाही आग होत असे. तर यामुळे कुणाचीही कर्ज घेऊ नये आणि घेतल्यास त्याचा एकूण एक रुपया चुकता करून टाकावा.